एक महत्त्वाची बातमी। लोकलमधून किरकोळ वादातून मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावर उतरत होता एक व्यक्ती आणि त्याची हत्या झाली। काल रात्री 8 ते 8:30च्या दरम्यान ही घटना घडली आहे। मालाडमधील प्राध्यापक आलोक सिंग यांची किरकोळ भांडणातून हत्या करण्यात आली। आलोक सिंग यांच्या मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याचं नाव आहे ओमकार शिंदे। ट्रेनमधून उतरताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून आलोक सिंग आणि ओमकार शिंदे यांच्यामध्ये वाद झाला। वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। ओमकारचा संतापनावर झाला आणि त्यानं आलोक सिंग यांच्या पोटात चाकू खुपसला। आता त्याचं सीसीटीव्ही पण समोर आलेला आहे। रेल्वे पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आणि त्याला विरार रेल्वे स्थानकातून पकडला। आमचे प्रतिनिधी संकेत आपल्या सोबत आहेत। संकेत, आधी तो फक्त ब्रिजवरून पळतानाचा सीसीटीव्ही समोर आला होता, आता स्टेशनवरचं पण सीसीटीव्ही समोर आलंय, काय सांगाल? नक्कीच जर आपण पाहिलं तर आणखी एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे आणि त्याच्यावरून एक कळते की ट्रेन जेव्हा प्लॅटफॉर्म झाली त्यांचा जो वाद होता हा ट्रेनच्या आतमध्ये झाला। तो उतरतानाचा वाद होता। आपण मालाड आणि त्या साईडला बघतो तर मालाड असेल, गोरेगाव असेल, बोरिवली असेल, तर त्या भागात उतरताना खरंच खूप जास्त त्रास होतो। मी स्वतः तिथे ट्रॅव्हल करतो, त्याच्यामुळे उतरतानाचे होणारे वाद हे ट्रेनमध्ये खूप जास्त प्रमाणात होतात। असाच तो एक वाद होता आणि जी घटना घडली, जो ज्या धारदार शस्त्राने त्याला मारण्यात आलं, ती घटना जी आहे ती ट्रेनच्या आतमध्येच झालेली आहे। त्याच्यानंतर आपण मध्ये पाहतोय तो उतरतो आणि पळून जातो लोकांनी आणि रेल्वे ऑफिसर्सनी त्याला जो आपला मयत आहे त्याला तात्काळ उपचार देण्याचे प्रयत्न केले आणि त्याला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेलो। आता सध्याच्या अजून एक लेटेस्ट अपडेट अशी आहे की जो आरोपी आहे ओमकार शिंदे त्याला पोलीस बोरिवली कोर्टात घेऊन जाणार आहेत आणि आज त्याच्यावरती त्या संपूर्ण प्रकरणात एक सुनावणी होणार आहे। पोलिसांच्या निष्कर्षाने असं सुद्धा आलेलं आहे की एक गोष्ट होती ती म्हणजे हेतू काय असावा। तर प्रथम दर्शनी आता पोलिसांचं हेच म्हणणं आहे की कोणताही दुसरा हेतू असा नव्हता। तो जो वाद झाला तर त्याची ती एक रिॲक्शन होती। आता नेमकं कोर्टात पोलीस काय मांडतायत ते पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे। अगदी बरोबर। आणि त्याच्याकडे आधीपासूनच कुठलं शस्त्र होतं, कशाने त्याने भोसकलं, ते कुठून आलं, हे सगळं सुद्धा बघावं लागेल। संकेत, धन्यवाद, आपण माहिती दिली त्याबद्दल। सीसीटीव्ही समोर आलेला आहे, अत्यंत महत्त्वाची ही बातमी। जसं संकेत आत्ता आपल्याला सांगत होते की लोकलमध्येच हा प्रकार घडलाय। लोकलमध्ये त्यांच्यात वाद झाला, त्याने भोसकलं, तो उतरला आणि तिथून पळत सुटला। तो ब्रिजवरनं सुद्धा पळताना दिसतोय। आधी ब्रिजवरचं सीसीटीव्ही समोर आलं आणि त्यानंतर लोकलमधून तो उतरतोय आणि निघून जातोय, त्याचं सीसीटीव्ही आपल्याला दिसतंय। जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की त्याने या लोकलमधल्या व्यक्तीला भोसकलंय, त्यानंतर प्रवासी सुद्धा त्याच्या नावाने ओरडाओरड करू लागले आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागले, पण तोपर्यंत तो स्टेशनवरून पुढे निघून गेलेला होता। ही एका वेळेला दोन दृश्य आपण बघताय। अत्यंत भयंकर घटना। 30 वर्षाचा प्राध्यापक आलोक सिंग याची हत्या झालेली आहे। त्याला रुग्णालयात नेलं पण काही उपयोग झाला नाही, कारण त्याचा आधीच मृत्यू झालेला होता। ओमकार शिंदे मात्र त्याच्यावर हल्ला करून तिथून पसार झाला। तो विरार रेल्वे स्थानकावर होता, तिथून त्याला पकडलेला आहे पोलिसांनी। तो कुरार विलेज इथं राहणारा आहे असं कळतंय। असं उद्देश किंवा जुनं कारण काही नव्हतं भोसकण्याचं, तर जो काही त्या क्षणी वाद झाला त्याच्या रागातून, संतापातून ओमकारनं ही कृती केली असं प्रथमदर्शनी पोलिसांचं म्हणणं आहे। आता पोलीस त्याला कोर्टामध्ये घेऊन जात आहेत। हा ओमकार शिंदे नावाचा आरोपी आहे जो आपल्याला दोन्ही दृश्यांमध्ये बघायला मिळतोय। पोलिसांनी या आरोपीला अटक केलेली आहे। 12 तासाच्या आतच त्याला अटक झाली आणि त्यानंतर आता त्याला कोर्टात हजर केलं जाईल। प्राथमिक माहिती त्याच्याकडनं घेतलेली आहे। आता त्याच्याकडे ते शस्त्र कुठून आलं, त्याच्या बॅगमध्ये ते आधीपासून होतं का, ते काय प्रकारचं शस्त्र होतं, हे सगळं अजून समोर यायचं आहे। मात्र एका प्रवाशाचा यामध्ये नाहक बळी गेलेला आहे। अत्यंत किरकोळ कारण, उतरताना गर्दी असते, सगळ्या ट्रेन हल्ली भरूनच असतात आणि त्यामुळे गर्दी, धक्काबुक्की होणं हे सगळं ओघानं येतच, पण त्यातून झालेल्या वादाचं पर्यवसान खुनापर्यंत व्हावं, हत्येपर्यंत व्हावं, हे फार फार गंभीर आहे। मालाडमध्ये एका प्राध्यापकाची हत्या झालेली आहे। काल रात्री 8 ते 8:30च्या दरम्यान ही घटना घडली आहे। हा प्राध्यापक आणि हा ओमकार शिंदे दोघंही उतरण्याकरता म्हणून एकाच बाजूला उभे होते मालाडला उतरण्यासाठी आणि त्याच वेळेला त्यांचा वाद झाला। तो वाद इतका विकोपाला गेला की या ओमकार शिंदेने आलोक सिंग याला लोकलमध्येच भोसकलं आणि लगेच लोकलमधनं मालाड स्टेशन आल्या तो उतरला आणि तिथून निघाला। प्रवाशांना
या सगळ्या गोष्टीचा अंदाज येईपर्यंत काही क्षण गेलेले होते. प्रवाशांनी लगेच त्याची दखल घेतली, आरडाओरड केली स्थानकावर उतरल्यावर, पण तोपर्यंत स्थानकावरनं पळत सुटला, तो ब्रिजवरनं पळत सुटला आणि त्याने तिथून फरार होण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अखेर त्याला पकडलंच. त्याचं नाव आहे ओमकार शिंदे. कुठलाही पूर्वाश्रमीचा या दोघांचा एकमेकांशी संबंध नाहीये. त्यावेळेला त्या क्षणी जी घटना घडली त्याच्या रागातून ओमकार शिंदेने चाकूनं हत्या केली असं कळतंय. आता चाकू होता की अजून कुठलं शस्त्र होतं ते अजून समोर यायचंय. त्याच्याकडे ते आधीपासूनच होतं का, ते कसं होतं हे सुद्धा समोर यायचंय. पण आता पोलीस ओमकारला कोर्टामध्ये हजर करणार आहेत. विरार स्थानकावरनं त्याला ताब्यात घेतलं गेलेलं आहे आणि आता त्याला कोर्टात हजर केलं जाईल. पण त्याआधी तो कुरार विलेज इथं राहणारा होता असं कळतंय. अत्यंत धक्कादायक घटना. अनेकदा महिलांच्या डब्यामध्ये म्हणजे अगदी दिवसाकाठी अनेक घटना महिलांच्या एकमेकांशी भांडणाच्या, चढताना उतरताना, कपडे फाटले, पर्स फाटली, अशा अनेक घटनांमुळे भांडणं होताना, शिव्याशाप देताना एकमेकांना आपण लोक बघतो, प्रवासी बघतो. पुरुषांच्या डब्यातही हाणामारी होते, हेही प्रकार ऐकिवात आलेले आहेत. पण अशा किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरनं खून होतो, हत्या होते. एखादा रागात इतका बहकतो की तो आपल्या जवळचा हत्यार काढतो आणि समोरच्याला भोसकतो. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे, विचार करायला लावणारी आहे. हजारो लाखो प्रवासी रोज या जीवनवाहिनी, जिला आपण म्हणतो जीवनवाहिनी, तिनं प्रवास करतात, प्रचंड गर्दीत प्रवास करतात. अनेकदा अनेकांना जखमा झालेल्या असतात, लागतात, धडपडतात, पडतात. पण हत्या होते एखाद्या अशा किरकोळ कारणावरनं. ही खूप टोकाची आणि गंभीर घटना आहे. ही दोन दृश्य एका वेळेला बघा. एका बाजूला जे दृश्य आहे ते तो ओमकार शिंदे ब्रिजवरनं पळत पळत निघून जातोय असं दृश्य आहे. घाबरला तो आणि तिथून मग तो पळत सुटला. आणि दुसरं जे दृश्य आहे ते ती लोकल जी थांबलेली आहे त्यातनं हा ओमकार उतरतो आणि पळायला लागतो तेव्हाची दृश्य आहेत. नंतर प्रवाशांना पण लक्षात येतं की त्याने एका व्यक्तीला भोसकलेलं आहे. मग ते त्याच्या मागे ओरडारडी करत खाली उतरतात, धावतात, पण तोपर्यंत तो तिथून पळून गेलेला आहे. चर्चगेट बोरिवली स्लो लोकलच्या जनरल डब्यामध्ये एक मारामारीची घटना घडलेली होती. त्या मारामारीच्या घटनेमध्ये जो बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 81/26 कलम 103 ह्यामधील जे विक्टिम बळीत आहेत आलोक कुमार सिंग यांचं आणि संशयित आरोपी यांचं भांडण झालं होतं गाडीतून उतरण्याच्या वादातून. मालाडमध्ये उतरायचं होतं दोघांना आणि त्यामधून त्यांचं भांडण झालं. त्या भांडणाच्या ह्याच्यामध्ये यातील संशयित आरोपिताने जे बळीत आहेत आलोक कुमार सिंग यांच्या पोटामध्ये तीक्ष्ण हत्यारानं वार केला होता. त्याला मेडिकल हेल्प आमच्या JRPने दिली. त्याला शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेलं असता शताब्दी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केलं.